ही बघा, ही स्क्रीनवरती दिसतेय तुम्हाला. ही आहे आपला 14 दिवसांचा सिस्टीम ट्रॅकिंग शीट. ठीक आहे. तुमचं नाव सुरुवावरती लिहायचं. आणि हे 6 वर्ग आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारची कामं तुम्ही रोज करता त्याचे हे 6 कॅटेगरीज आहेत. ठीक आहे. तर मी दोन्ही शिक्षकांना म्हणजे वराडे सर आणि कंदुलवार सर तुम्हाला रिक्वेस्ट करतो, एकदा विद्यार्थ्यांची थोडी चर्चा करून ही कॅटेगरीज ठरवून देऊ शकता किंवा सरळ ह्या कॅटेगरीज दिल्या तरी चालेल. पहिली हो. काय कॅटेगरी आहे? अभ्यासासंबंधित आहे. तर इथे अभ्यासाच्या ऐवजी तुम्ही इथे स्क्रॅचशी संबंधित सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. उन्हाळ्यात काही सगळेच मुलं अभ्यास करतात असं नाही आहे. पण स्क्रॅचशी संबंधित काम तुम्ही करताय का? आता घरी राहून तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही निवडलेला जो विषय आहे त्या विषयाला घेऊन तुम्हाला तुमच्या टीममेट्स बरोबर चर्चा करता येऊ शकते. एक फर्स्ट क्लास गोष्ट तयार करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला तुम्ही स्वतःचं एक नाटक बसवताय असं समजायचं. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्टोरी तयार करायला लागेल. पण स्टोरी आपोआप थोडी तयार होणार आहे, तुम्हाला माहिती गोळा करायला लागेल. मग तुम्ही तुमच्या टीममेट सोबत बोलायला पाहिजे की तुला काय वाटतं, याच्यावर कशी गोष्ट तयार करता येणार आहे. बरोबर आहे. आणि गोष्ट एकदा ठरली की त्याची मुख्य सूत्र काय असणार आहे. याच्यानंतर काय होईल, एक 10-12 सीन्स तुम्ही ठरवले की पहिल्यांदा आपण असं दाखवू, मग त्याच्यानंतर असं होणार, मग त्यानंतर असं होणार. मग त्या सीन्समध्ये तुम्हाला डिटेलिंग करायला लागेल, किती पात्र असतील, किती कॅरेक्टर्स असतील. एक विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याचे मित्र आहेत, त्याचे आई वडील आहेत. आता आपण त्याच्याबद्दल बोलूच यात. पण एकदा तुमची पात्र ठरली, कॅरेक्टर्स ठरली, की मग तुम्हाला प्रत्येक सीनसाठी त्यांचे डायलॉग्स ठरवायला लागतील. ते काय बोलणार एकमेकांसोबत, त्यांच्या बोलण्याचे विषय काय असतील. मग एकदा डायलॉग्स ठरले की मग तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करू शकता. ठीक आहे. तर काय काय करणार आहे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये? स्क्रॅचचं काम काय करणार आहे? तुम्हाला तुमच्या विषयाशी संबंधित स्टोरी लिहायची, सीन्स ठरवायचे. सीन्स ठरवल्यानंतर कॅरेक्टर्स किती असणार ते ठरवायचं. कॅरेक्टर्सचे संवाद ठरवायचे आणि मग व्हॉइस रेकॉर्डिंग. 5 कामं करायची आहेत तुम्हाला. ही 5ही कामं कुठली कुठली लिहून घ्या. ठीक आहे. स्क्रॅचशी संबंधित 5 कामं करायची आहेत तुम्हाला. तुमच्या स्क्रॅच प्रोजेक्टशी संबंधित 5 कामं करायची आहेत. तुम्ही निवडलेल्या विषयाशी संबंधित स्टोरी लिहायची. कथालेखन, विषयाशी संबंधित स्टोरी लिहिणे पहिलं काम. ठीक आहे. हो. दुसरं, स्टोरी लिहिल्यानंतर ती किती सीन मध्ये दाखवायचं आहे, त्याच्यात किती दृश्य असणार आहेत ते ठरवायचं. किती दृश्यांमध्ये तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करायची आहे. ठीक आहे. तिसरं काम, तुमच्या कथेमध्ये, तुमच्या स्टोरीमध्ये किती कॅरेक्टर्स असतील, किती पात्र असतील ते ठरवायचं. ती संख्या अशी ठरवली तर कमी जास्त होणारच. ठीक आहे. सीन्स पण कमी जास्त होतील, पण तुम्ही जितक्या वेळा ते बोलणार, जितक्या वेळा करणार, तितक्या वेळेस तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. ठीक आहे. तुम्ही सीन ठरवणार, कॅरेक्टर्स ठरवणार. ठीक आहे. चौथी गोष्ट आहे, त्या कॅरेक्टर्सना मग संवाद द्यायचे. कोण काय बोलणार आहे ते तुम्हाला लिहून घ्यायला लागेल की अच्छा, हा हे कॅरेक्टर असं बोलेल. ठीक आहे. चौथं टास्क काय सांगितलं, चौथं काम काय सांगितलं मी तुम्हाला? संवाद लिहायचा. संवाद लिहायचे, डायलॉग्स लिहायचे प्रत्येक कॅरेक्टरसाठी. ठीक आहे. पाचवं काम, पाचवं काम तुम्ही लिहिणार आहात, करणार आहात, ते म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग. एकदा डायलॉग्स निश्चित झाले की मग तुम्ही ते डायलॉग्स रेकॉर्ड करून घ्यायचे, कारण मग तेच तुम्हाला स्टोरीमध्ये वापरायला लागणार आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीची स्क्रॅचशी संबंधित 5 कामं तुम्हाला उन्हाळ्यात करायचे आहेत. आणि हे काम करण्यासाठी तुमचे जे टीममेट्स आहेत त्यांच्याशी तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलायला लागेल. तुमच्यामध्ये एक चांगलं कम्युनिकेशन पाहिजे, एक चांगला संवाद पाहिजे. ठीक आहे. तर पुन्हा येऊ आपण आपल्या या मार्गदर्शिकेकडे. तर पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे स्टडी. मग ज्यांना ज्यांना आवडतं, ज्यांना अभ्यास करायला आवडतो उन्हाळ्यात ते करू शकतात, पण स्क्रॅचचं काम मुख्य करून तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. दुसरं काम आहे तुमची वैयक्तिक जबाबदारी. आता जी लोक ज्यांच्याकडे जबाबदारी नाही आहे त्यांना वैयक्तिक घरात जाऊन आई वडिलांना सांगायचं आहे की मला एक जबाबदारी द्या, मला घरात उपयोगी पडायचं आहे, मला कामात पडायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना हे होमवर्क आहे असं समजा. आपापल्या घरी एक तरी छोटं काम असेल काहीतरी, आई बाबा तुम्हाला म्हणतील की जा किराणा दुकानात ना एवढं घेऊन ये. ठीक आहे. मग दररोज मी काहीतरी माझ्या जबाबदारीचं काम करतोय का, केलं तर हा इथे चार्ट आहे बघा, हा खाली चार्ट आहे.
हा चार्ट आहे, ठीक आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या संबंधित काम केलं त्या दिवशी तुम्हाला या चार्टमध्ये एक काम केलं तुमच्या जबाबदारीशी संबंधित, रिस्पॉन्सिबिलिटीशी संबंधित, तर तुम्ही एक काम लिहिणार. दोन कामं केली तर दोन लिहायचं, ठीक आहे. हे स्क्रॅच किंवा स्टडीचं जे काम आहे, जर तुम्ही एक एक काम पूर्ण केलं तर एक लिहायचं, दोन काम पूर्ण केले तर दोन लिहायचे. असं रोजच्या रोज तुम्ही या 6 कॅटेगरीपैकी किती कामं पूर्ण करतात तो तुमचा फायनल स्कोअर असेल, ठीक आहे. हा जो स्कोअर आहे, हा स्कोअर तुम्हाला तुमच्या स्क्रॅच कॉम्पिटिशनमध्ये याचे मार्क आपण पकडणार आहे, ठीक आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे तुम्हाला या कॅटेगरीमध्ये तुम्ही किती कामं करत आहात रोजचे ते लिहायचं आहे, ठीक आहे. आणि असे 7 दिवस झाल्यानंतर, 7 दिवस झाल्यानंतर 7व्या दिवशी तुम्ही काय करणार? तुम्ही तुमचे जे मित्र आहेत ना, तुम्ही टीममेट जे आहेत, तुम्ही आपापसात हे चेक करायचं की कोणी किती स्कोअर केला, ठीक आहे. स्कोअर केला की नुसतं आकडे भरलेले आहेत त्याच्यामध्ये, तुमची जबाबदारी आहे, ठीक आहे. प्रामाणिकपणे याच्यामध्ये मी खरंच काय काम केलं हे तुमची जबाबदारी आहे. हे तुमच्या टीममेट्सचं चेक करणं पण तुमची जबाबदारी आहे. 7व्या दिवशी तुम्ही एकदा चेक करणार आणि मग पुढे अजून पुढच्या आठवड्यात 14व्या दिवशी एकदा चेक करायचं आहे. ज्याला पूर्ण आठवडाभर फॉलो कराय, पूर्ण महिनाभर करायचं, 2 महिने करायचे ते करू शकतात, ठीक आहे. तर एक वैयक्तिक जबाबदारीशी संबंधित काम आहे. घरातल्या कुठल्या कामात तुम्ही मदत करताय आई बाबांना ते तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे, ठीक आहे. स्वच्छतेचं काम असेल किंवा मुली बऱ्यापैकी मदत करतात घरी. मुलांमध्ये मुलं काही चांगली मुलं आहेत ते करतात सुद्धा. जे करत नाहीत त्यांनी घरात एक काम, रोजचं एक काम घरातलं करायला सुरुवात करा. ती मुलं करतील त्यांना स्क्रॅचमध्ये जास्त मार्क मिळतील, कारण ती मार्क या टोटलमध्ये ऍड होणार आहेत. हे दिसतंय ना सगळ्यांना? सगळ्यांना दिसतंय? कसं आहे सर? हा. या टोटलमध्ये मार्क ऍड होतील, त्यामुळे घरातलं एक काम तुम्हाला चालू करायला लागेल. आता इथे स्किल लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता स्किल काही पण असू शकतं की तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळता येतं, चांगला एखादा खेळ येतो, हुतू कबड्डी कुठला तरी चांगला क्रिकेट चांगला खेळता येतो. कुणाला बुद्धिबळ छान खेळता येत असेल, ठीक आहे. बुद्धिबळ चांगला खेळता येत असेल तर ते सगळं आपण स्किलमध्ये घेऊयात. कुणाला गायन, वाचन याचा छंद असेल, ती सगळी जी कामं आहेत ती तुमचं कौशल्य वाढवणारे आहेत, ठीक आहे. तर तुम्हाला शोधून काढायचं की असं कुठलं काम आहे ज्याच्यामुळे तुमचं कौशल्य वाढतंय, तुम्हाला तुमचं ज्ञान वाढतंय. महत्वाचं आहे हा खूप. तुमचं ज्ञान वाढलं पाहिजे. मला काल होतं त्याच्यापेक्षा आज दोन गोष्टी जास्त माहिती झाल्या, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार, ठीक आहे. तुमची टीम जर फायनलमध्ये सिलेक्ट झाली, पेनोर हायस्कूल आणि तांदूळवाडी दोघंही दोघंही लक्षपूर्वक आहे का, तुमची टीम जर फायनलमध्ये सिलेक्ट झाली तर तुम्हाला ह्या चार्टबद्दल प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला त्याची उत्तरं द्यायला लागतील, ठीक आहे. आता आपला हा जो आहे ना हा फोकस आहे. या फोकसच्या ऐवजी एक कॅटेगरी सर तुम्ही वराडे सर आणि कंदुलवार सर एक कॅटेगरी तुम्ही चेंज करू शकता किंवा ही कॅटेगरी काढून घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. फोकसची काय आहे, काही काही मुलांना काय म्हणतात त्याला, काही काही मुलं ठरवून प्रयत्न करतात की आपलं हे कसं वाढेल, एकाग्रता कशी वाढेल, याच्यासाठी मुलं अभ्यास करतात किंवा ध्यान असेल किंवा योगाभ्यास असेल. तसं काही केलंच पाहिजे असं काही नाही आहे. 5 कॅटेगरी पण सुद्धा चालतील. ही 6वी कॅटेगरी तुम्ही सबट्रॅक्ट केली तरी चालेल, ठीक आहे. आता येस फक्त सर. तुम्ही एवढंच करा की ह्या कॅटेगरीज लिहून घ्या. लिहिल्यात का सगळ्यांनी? नसतील लिहिल्या तर लिहून घ्या. गेल्या घरात तुमच्या लक्षात आलं काय करायचं ते? हा, 14 दिवसाचं प्लॅनिंग हे ते तुम्ही महिनाभर पण करू शकता. विद्यार्थ्यांना लक्षात आलंय कसं करायचं, मार्गदर्शिका कशी वापरायची कळालंय? हा. आणि अ, वराडे सर आणि कंदुलवार सर तुम्ही विद्यार्थ्यांना माझा फोन नंबर लिहून देऊ शकता वहीवरती, किंवा सगळेजण आताच वहीवरती लिहून घ्या माझा फोन नंबर, ठीक आहे. फोन नंबर लिहून घ्या माझा. हे बघा इथे लिहितोय मी. 9 सर बोलून सांगा ना. 730448 564. 9. हे बघा हा दिसतोय स्क्रीनवरती, 9730 448 564, ठीक आहे.
तुम्हाला या सगळ्या प्लॅनमध्ये किंवा या सगळ्या मार्गदर्शिकेमध्ये काही अडचण आली, काही असलं तर मला फोन करायचं. ठीक आहे. तुमच्या आईबाबांना सांगायचं हे आमचे स्क्रॅचचे सर आहेत. माझं नाव आहे सौरभ राऊत. सौरभ सर. ठीक आहे. सौरभ सर. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तुम्ही फोन करा, मी तुम्हाला सांगेल. काही अडचण असली तर तुमचं डाऊट दूर करेल मी. ठीक आहे. हां. नंबर लिहिला सगळ्यांनी? नंबर लिहिलाय का? सर सर. आणि कॅटेगरीज लिहिल्या का? कार्याचे विभाग लिहिले का हे? हो. हा. 6वा विभाग ज्यांना ठेवायचं ठेवू शकता. 5 विभाग तुम्हाला रोजचे फॉलो करायचे आहेत. 5 प्रकारचे कामं. एक तरी काम 5 पैकी एक तुम्हाला रोज झालं पाहिजे तुमच्याकडनं. ठीक आहे. हा. आता आता मी तुम्हाला विषय दाखवतो. ठीक आहे. आपले विषय दाखवतो तुम्हाला, ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला फॉर्म्युला असेल. फायनल स्कोर जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू, तेव्हा ही जी टोटल असेल ना, याच्यातली ही टोटल बघा. या टोटलमध्ये तुम्ही जे 14 दिवसात जेवढं काम केलं असेल त्याची आपण अशी टोटल करू आणि ते मग तुमच्या प्रोजेक्टमध्ये ऍड होतील. ठीक आहे. चला, तर आता काय करूयात, आपण एक एक विषय बघूयात. स्क्रॅचचा ज्युनियर पासून आपण सुरुवात करूयात. ठीक आहे. थोड्या वेळाने भेटू, मी सध्या मीटिंग मध्ये आहे. आता झालं की मग आपण करूयात. एवढं झाल्यावर नंतरच करूयात, भेटू. हा. तर हे बघा, आपली ज्युनियर कॅटेगरी मधली पहिली जी गोष्ट आहे त्याचं नाव आहे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना? ससा आणि कासवाची जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे. मी तुम्हाला पोस्टर दाखवतो. ठीक आहे. हे बघा, सगळ्यांना पोस्टर दिसतंय क्लिअर? येस सर. ही आपली पहिली गोष्ट आहे. हे सगळे पोस्टर मी वराडे सर तुम्हाला आणि कंदुलवार सर तुम्हाला दोघांनाही पाठवतो. तुम्हाला जर वाटत असेल तर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवून देऊ शकता, म्हणजे ते नंतर बघू शकतील. किंवा प्रिंटआउट घ्यायचे असतील तर विद्यार्थी प्रिंटआउटही घेऊ शकतात त्याचे. ओके ठीक सर. आहे. हा ज्युनियर ग्रुपचा पहिला टॉपिक आहे. स्लो अँड स्टेडी म्हणजे काय आहे? तुम्हाला ससा कासवाची गोष्ट दाखवू शकता तुम्ही. सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही एक्झॅक्टली ससा कासवाची गोष्ट दाखवू शकता. फक्त याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे कासवाला स्वतःच्या गतीची कल्पना होती. त्याला स्वतःची कॅपॅसिटी माहिती होती. त्यामुळे कासवाला माहिती होतं की मला थांबून चालणार नाही. मी छोटी छोटी पावलं घेत राहणार, पण माझं काम मी करत राहणार. आणि सश्याला स्वतःच्या क्षमतेचा खूप जास्त अति आत्मविश्वास होता, अहंकार होता. त्याला वाटत होतं की मी कुठेही असलो तरी मी या कासवापेक्षा वेगाने धावू शकतो. ठीक आहे. तर त्यांची जी ती प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्तीबद्दल आपल्याला सांगता आलं पाहिजे स्टोरीमध्ये, की कासव जिंकला तर तो का जिंकला, ससा हरला तर तो का हरला. ठीक आहे. ही आपली पहिली गोष्ट, ज्युनियर ग्रुपचा पहिला टॉपिक. मी याची यादी आणि याचे स्टेप बाय स्टेप काय सीन असतील त्याची सगळ्याची माहिती दिलेली आहे, आपल्या ग्रुपवरती पाठवलेलं आहे. सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा पाठवतो हवं असेल तर. त्याचं तुम्ही ती सॉफ्ट कॉपी सुद्धा या विद्यार्थ्यांना पाठवू शकता किंवा प्रिंटआउट काढून देऊ शकता. आता ही आहे दुसरी गोष्ट. ठीक आहे. आता याचं नाव आहे स्मॉल एफर्ट्स टुडे बिग रिझल्ट्स टुमॉरो. ठीक आहे. मी या सगळ्यांचं मराठीतलं नाव पण तुम्हाला सांगतो. आजचे छोटे प्रयत्न आणि उद्याचे मोठे परिणाम. ठीक आहे. या गोष्टीमध्ये आता जसे ती ससा कासवाची गोष्ट आहे तशी ही एका नाकतोड्याची किंवा त्याला आपण ग्रास हॉपर म्हणतो. ग्रास हॉपर आणि मुंग्यांची गोष्ट आहे. ठीक आहे. मुंग्या ह्या दिवस रात्र काम करत असतात. उन्हाळ्याचा वेळ असतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडनं थोडी साखर किंवा काही पडलं की लगेच मुंग्या लागतात. उन्हाळ्यातच मुंग्या का जास्त दिसतात हो? कारण त्यांना माहिती असतं पावसाळा पुढे आहे. एकदा पाऊस सुरू झाला
की मुंग्यांना बाहेर पडणं अवघड होतं. मग त्या काय करतात, वारुळामध्ये पूर्ण पावसाळा निघेल एवढं अन्नधान्याचं साठवणूक करून ठेवतात. त्याच वेळेस हा नाकतोडा जो असतो, त्याला काही साठवणूक करणं वगैरे काही माहिती नसतं. तो स्वच्छंदी असतो, नाचतो, गातो, त्याची गिटार वाजवत बसतो आणि मग म्हणतो मुंग्यांना की अरे, किती तुम्ही वेडे आहेत, काही तुमच्या आयुष्यात करमणूकच नाही आहे. मी बघा किती छान हसतो गातो, तुम्हाला काय करण्यासारखं, फक्त ते कामच करत राहता, तुम्ही काय धान्य गोळा करत राहता जिथं पडेल तिथे. तर मुंग्या म्हणतात की अरे, पावसाळा येतोय, पावसाळ्यासाठी आम्ही आताच श्रम करून ठेवतो, मग पावसाळ्यामध्ये जे काय वेळ घालवायचा तो आम्ही घालवतो. मग नागतोडा त्यांना हसतो आणि म्हणतो की असं काही नसतं, आनंद आताच साजरा केला पाहिजे, आता या क्षणामध्ये. अशा पद्धतीने त्यांचा संवाद चालतो आणि जेव्हा ऍक्च्युअल पावसाळा लागतो तेव्हा नागतोडा उपाशीच राहतो आणि मुंग्या मात्र त्यांच्या अन्नधान्यावरती खुश असतात. ठीक आहे. ही तर आहे थोडक्यात गोष्ट, ती तुम्हाला दाखवायची आहे आपल्या स्क्रॅच प्रोजेक्टमधून. तर आता तुम्ही हीच गोष्ट सुद्धा दाखवू शकता किंवा अशाच मानसिकतेमध्ये काही विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, काही विद्यार्थ्यांना वाटतं शेवटीच अभ्यास केला पाहिजे. त्या अभ्यासाशी संबंधित असू शकतं किंवा अजून कुठल्या गोष्टीशी पण ते संबंधित असू शकतं. ठीक आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. जसं एखादी खूप मोठी मॅच असेल, तर त्याचा वर्षभर सराव केलेले जे विद्यार्थी असतील ते चांगलं खेळतील. ज्यांनी काही सरावच नाही केला, त्यांचा गेम काय चांगला असणार आहे. अशा पद्धतीची थीम तुम्ही दाखवू शकता. मुद्दा असा आहे की भविष्यात जर मी एक ध्येय निश्चित केलेलं आहे, त्याच्यासाठी मला टप्प्याटप्प्याने आजच रोज थोडा थोडा एफर्ट घालणं, थोडा थोडा प्रयत्न घालणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी म्हणून त्याच्यासाठी म्हणून मी हा प्रयत्न करतोय. एक सेकंड. हा. त्याच्यासाठी म्हणून मी हा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर हा झाला आपला दुसरा विषय. ठीक आहे. तिसरा विषय आहे, आधी विचार केला मग कृती केली, थिंकिंग बिफोर ऍक्टिंग. आता ही कावळ्याची गोष्ट आहे. ठीक आहे. आता कावळ्याच्या गोष्टीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की एक मटका असतो, त्या मटक्याच्या एकदम तळाशी पाणी असतं. ठीक आहे. आता ते तळाशी जे पाणी आहे त्याच्यापर्यंत कावळ्याची तर चोच पोहोचत नाही. मग कावळा काय विचार करतो की मी काय युक्ती केली म्हणजे पाणी मला पिता येणार. तर तो एक एक खडा आणून त्या मटक्यामध्ये टाकतो आणि एका पॉइंटला असं होतं की ते पाणी वाढत वाढत त्याच्या याच्यापर्यंत येतं, त्याची चोच पोहोचेल त्या उंचीपर्यंत येतं. त्यानंतर कावळा पाणी पितो. तर ह्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की जर मला माझ्यासमोर एखादा प्रश्न आहे किंवा मला एखादी गोष्ट सोडवायची आहे, तर त्याचा चहूबाजूनी विचार करता आला पाहिजे. त्याच्यानंतर मी कृती करतोय, असं नाही की मी उडी मारली आणि मग अडमधडम काहीतरी करतोय. ठीक आहे. कुठली पण गोष्ट सोडवण्यासाठी कृतिशील विचार व्हायला पाहिजे, नियोजन व्हायला पाहिजे, त्याच्यानुसार मग कृती केली पाहिजे. ठीक आहे. विचार मग कृती, हे आपला तिसरा विषय आहे. ठीक आहे. आता चौथा विषय आहे. ठीक आहे. ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण ही बांबूची आणि एका मोठ्या कडुलिंबाच्या झाडाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कडुलिंब आणि बांबू रूपात प्रतिकात्मक आहेत. झाडं खरंच एकमेकांशी बोलत नाहीत, पण इथे हे प्रतिकात्मक आहेत. कडुलिंबाचं झाड फार उंच आणि मोठं असतं आणि ते बांबूचा हा जो छोटासा शूट असतो, हा जो कोंब असतो बांबूचा, त्याला हसतं आणि म्हणतं की अरे, 5 वर्ष झाली मी तुला बघतोय, तुझी वाढच होत नाहीये, आम्ही बघ किती उंच झालोय. बांबू त्याला म्हणतं की तुम्हाला मी जमिनीखालनं किती वाढलोय ते दिसत नाहीये. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कुणालाही विचारायचं किंवा याची माहिती काढा, बांबूचं जे काय झाड तुम्ही लावता ना, तर पहिले 4-5 वर्ष बांबूची वाढ होत नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा बांबू वाढायला लागतो तर दिवसाला 1 फूट वाढतो, एवढी त्याची स्पीड असते बांबू वाढायची. मग असं होतं की 5 वर्षानंतर तो बांबू जो आहे तो त्या कडुलिंबाच्या झाडापेक्षा पण उंच जातो. आणि मग तो उंच गेल्यावर कडुलिंबाच्या झाडाला सांगतो की माझी जी रोज मेहनत होत होती ना, ती तुम्हाला कदाचित दिसली नसेल, कारण ती जमिनी खाल नव्हत होती. पण
एका पॉइंटला ज्यावेळेस माझं ते जमिनीखालचं काम पूर्ण झालं तेव्हा तुम्हाला माझी उंची वाढताना दिसतीये. तसंच प्रत्यक्ष आयुष्यात आहे, की प्रत्येक क्षणाला तुम्ही जी काही मेहनत करत आहात ती त्याची दररोजच तुम्हाला शाबासकी मिळेल असं काही आवश्यक नाही आहे. ठीक आहे. दररोजची मेहनत ही जमिनीखालच्या मुळांसारखी आहे. एकदा तुम्ही निश्चित जमीन पक्की पकडली की त्याच्यानंतर तुमच्या मिळणाऱ्या प्रत्येक यशावरती तुम्हाला शाबासकी मिळेल. ठीक आहे. तर हा आपला चौथा विषय आहे. तर याला अनुसरून तुम्ही ही गोष्ट पण दाखवू शकता किंवा याच्या सारखी या विषयासारखी कथा तुम्हाला विचार करून लिहायला लागेल. ठीक आहे. स्वतःला छान चॅलेंज करा आणि कथा लिहायला लागा. ठीक आहे. एकदम छान विचारपूर्वक तुम्ही स्टोरी लिहिणं अपेक्षित आहे. हा विषय कळाला सगळ्यांना? मुलांना हो सांगा, मला हो नाही सांगा. पेनूर हायस्कूल. पेनूर हायस्कूल कळाला तुम्हाला? हो सर, विषय कळाला. हा. मुलांनाही सांगायला लावा सर एकदा. मला मुलं त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं ब्लँक आहेत का काय. कळालं का नाही, मुलांना? ठीक आहे सर, समजतं त्यांना. अच्छा, ओके, ठीक आहे. हा. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. आता पाचवा विषय आहे टॅलेंट आणि स्वयंशिस्त. ठीक आहे. तर आपण सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे, महेंद्रसिंग धोनी असेल, विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असतील, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा जो काय खेळ आहे क्रिकेट खूप भारी खेळतात, किंवा कोणाला रोनाल्डो आणि मेस्सी आवडत असतील, खूप भारी खेळतात, बरोबर आहे. पण आपल्याला कुणाला अंदाज नाही आहे की एक मॅच खेळण्यासाठीची त्यांची जी तयारी असते किंवा लहानपणापासून त्यांनी किती तयारी केली आहे त्या खेळासाठी. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. आपला रोनाल्डोचं नाव ऐकलं सगळ्यांनी? फुटबॉल खेळणारा आपला प्लेयर ऐकलंय? तुम्हाला माहिती आहे का आपण ज्याला सिटअप्स म्हणतो किंवा आपण उठबशा काढतो, बरोबर आहे. उठबशा काढण्याचा जो व्यायाम आहे ज्याला आपण दंड मारणं पण म्हणतो, तो रोनाल्डो किती करत असेल एका दिवसात माहिती आहे का? किती वेळा सिटअप्स मारतो? 2000 सिटअप्स मारतो तो एका दिवसाला. 2000. इतक्या वेळा व्यायाम केल्यानंतर त्यांच्या पायांमध्ये एवढी ताकद येते की ते जेव्हा बॉलला किक करतात तेव्हा तो बंदुकीच्या गोळीसारखा जातो. किंवा आपले क्रिकेटर्स जेव्हा त्यांना सिक्स मारायचा असतो त्याच्यासाठी खांद्यांमध्ये आणि एल्बोजमध्ये ताकद लागेल ना. ती ताकद कशी येणार? ती प्रॅक्टिस करून करून ताकद येते. बॉल आणि बॅट यांच्या वेगाचा जो जजमेंट असतं की किती टप्पा खाल्ल्यानंतर बॉल आता बाउन्स होऊन माझ्या चेहऱ्यावर येईल की बॅटवरती येईल, त्याच्यासाठी आपल्या मेंदूमध्ये मसल मेमरी तयार व्हायला लागते. ठीक आहे. मसल मेमरी तयार होण्यासाठी किमान 2-3 हजार वेळा बॉलला मारत राहायला लागतं सलग. त्यावेळेस मसल मेमरी तयार होते. ठीक आहे. तर आपल्याला गोष्ट अशी दाखवायची आहे की एका एका पद्धतीने जर एखाद्या मुलाला विद्यार्थ्याला खूप चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट येत असेल, ठीक आहे, तर तेवढ्याच चांगल्यापणे मला पण ती गोष्ट मी ती आत्मसात करू शकतो. ठीक आहे. असं बऱ्याचदा होतं की कुणाला गणित विषय फारच चांगला येत असतो आणि मला मला फार प्रॉब्लेम यायचा की यार गणित मला जमतच नाहीये, मला वेळच नाही मिळत आहे, माझा पेपरच पूर्ण नाही होत आहे. मग माझी खरी गोष्ट सांगतोय. तर मी ठरवून जेव्हा विषयाची प्रॅक्टिस सुरुवात केली, मी ठरवलं की मी रोज अर्धा तास फक्त बसून गणितं सोडवणार, जी पुस्तकात नाही आहेत, बाहेरची. त्याच्यामुळे मला इतकी प्रॅक्टिस झाली की जेव्हा केव्हा पुढचं गणित यायचं मला कळायचं की आता हे कशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर डिसिप्लिन म्हणजे शिस्तीने जर तुम्ही स्वतःला सवय लावली, तुम्ही अभ्यास करत राहिलात, तुम्ही एखादी गोष्ट करत राहिलात, तर ज्याला जन्मता खूप चांगली गोष्ट येते, ज्याच्याकडे टॅलेंट आहे, त्या टॅलेंट असलेल्या व्यक्तीपेक्षा पण तुमचं जे कौशल्य आहे ते चांगलं असू शकतं. त्यांच्यापेक्षा पण तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता, खेळात असेल किंवा कुठल्याही विषयामध्ये असेल. ठीक आहे. तर ते स्पष्ट करून सांगणारा हा पाचवा विषय आहे की टॅलेंटमुळे काय शक्य आहे, टॅलेंट आणि डिसिप्लिनमुळे काय शक्य आहे. ठीक आहे. हा आपला पाचवा विषय झाला. आता हे ज्युनियर ग्रुपचे विषय झाले. आता हे सिनियर ग्रुपचे विषय आहेत. अ, कंदुलवार सर, आपल्याकडे आठवीची मुलं आहेत का शाळेमध्ये? नाही सर, आठवीची मुलं नाही आहेत ना? मी ज्युनियरचे 2 किंवा 3 ग्रुप भरेल सर मी. अच्छा, ओके ओके सर. मग माझे ना हे विषय सांगून झालेत ज्युनियरचे. आता मी सिनियर आणि सुपर सिनियरचे विषय सांगणार आहे.
तांदूळवाडीचे आहेत का सिनियर ग्रुपमध्ये? काय म्हटलं सर? तांदूळवाडीचे आहेत का सिनियर ग्रुपमध्ये? हो हो सर, त्यांचे सिनियर आणि सुपर सिनियर दोन्हीमध्ये सहभागी होतील. तर तुम्हाला थांबायचं तर थांबू शकता सर, माझं असं काही म्हणणं नाही आहे. मी फक्त तुम्हाला आठवण करून देतोय की ज्युनियरचे विषय कव्हर झालेत, 5 विषय ज्युनियरचे, आणि सिनियरचे जे ओके विषय सर. आहेत मी आता सांगणार आहे. तुम्ही थांबू शकता किंवा ड्रॉप व्हायचं असेल तर ड्रॉप होऊ शकता. माझा मुद्दा पोहोचून दिलाय मी मुलांपर्यंत. आणि जसं मी सांगितलं सर, तुम्हाला टीम बनवायला लागतील. टीम्स बनवून विषय ठरवता आले तर फारच चांगलं, कारण मग उन्हाळ्यात त्यांना काम करता येईल. त्यांना विषय निवडायला मदत करा आणि टीम ठरवून विषय ठरवून रजिस्ट्रेशन करून टाका. ओके सर. हां, काय अडचण असेल तर मला फोन करा तुम्ही, मी बोलतो फोनवरती तुमच्याशी. आणि ओके सर. ओके सर. विषयांची यादी पाठवलेली आहे ग्रुपवरती, तुम्हाला हवी असेल तर मी पुन्हा एकदा यादी पाठवतो, सॉफ्ट कॉपी. आणि हे जे पोस्टर आहेत ना सर, हे जे पिक्चर आहेत, हे सगळे पण मी तुम्हाला आताच पाठवून देतो. ओके सर. हां, ठीक आहे. मी सर अजून 2-3 मिनिट थांबतो. हो हो, मग जर वाटलं. काही काही प्रॉब्लेम नाही सर, काय अडचण असेल ना तर मला फोन करा. ओके सर. हां, ठीक आहे. तांदूळवाडी हायस्कूल. आता मी सिनियर टॉपिक्स बद्दल बोलणार आहे, ठीक आहे. आता हे दिसतंय सगळ्यांना क्लिअरली? हां, आपल्या सिनियर टॉपिक्स बद्दल एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की याच्यामध्ये पण बघा, आता आहे पहिला विषय, चॅम्पियन बनणे. चॅम्पियन बनायचं आहे तर मी काय केलं पाहिजे, असा आपल्या विषयाची सुरुवात आहे. असा आपला विषय आहे की चॅम्पियन बनणे माझ्या नियंत्रणात काय आहे. तर आपल्याला जेवढे पण यशस्वी लोक दिसतात, ठीक आहे, सगळ्यांना धोनी आवडतो का? किंवा ज्यांना क्रिकेट कळतं त्यांना धोनी, कोहली माहिती आहेत. माहिती आहेत की नाही माहिती आहेत तुम्हाला? माहिती तर सर काय विचारताय? माहित हो, माहिती आहेत हो म्हणा. व्हेरी गुड. तुम्हाला माहिती आहेत कारण ते 10 वेळा आपण टीव्ही वरती बघितलंय, त्यांना क्रिकेट खेळताना बघितलंय. बरोबर आहे. आपल्या बॅडमिंटनची भारताची खेळाडू आहे PV सिंधू. माहिती आहे, नाव ऐकलंय सगळ्यांनी PV सिंधूचं? बरोबर आहे. आपण सगळं त्यांना ओळखतो कारण त्यांनी ऑलिम्पिकमध्ये, वर्ल्ड कपमध्ये खूप भारी कामगिरी केली आणि खूप चांगलं खेळल्यामुळे आपल्या देशाचं नाव मोठं केलं. बरोबर आहे. म्हणून ते काय आहेत, फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आता विचार करा की 11 माणसांची टीम आहे, तर अख्ख्या देशातनं 11 माणसं निवड होण्यासाठी कितीतरी लोकांनी लाईन लावली असेल की आम्हाला पण नॅशनल टीममध्ये खेळायचं आहे, आम्हाला बॅडमिंटनच्या नॅशनल टीममध्ये खेळायचं आहे ऑलिम्पिकसाठी. त्यातनं त्यांना काटछाट करून फक्त एक PV सिंधू निवडायला लागली. किंवा अजय आपले 15-16 प्लेयर्स असतात क्रिकेट टीममधले, ते 15-16ची निवड करायला लागते. बाकी लोकांचं काय होतं? बाकी लोक पण भरपूर प्रॅक्टिस करतात, करतात की नाही? बरोबर आहे. तर आता जर एक विद्यार्थी, एक मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला यशस्वी व्हायचं आहे, ठीक आहे, तो काय करणार? जे लोक ऑलरेडी फेमस आहेत त्यांना फक्त डोळ्यासमोरून ठेवून म्हणेल की मला पण क्रिकेटर व्हायचं. पण मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता सध्या? ठीक आहे. मग आपली गोष्ट कुठं सुरू होतीये की तुम्हाला क्रिकेटर व्हायचं आहे, पण मग काय आपल्याला काय करण्यासारखं आहे? तुम्हाला क्रिकेटर झाल्यानंतर मला त्या इंडियन क्रिकेट टीममध्ये गेल्यावरच मला बरं वाटेल, तेच माझं ध्येय आहे. असा जेव्हा विचार करून आपण जेव्हा सुरू कराल, मग आता ते फक्त क्रिकेटबद्दल नाही बोलत आहे मी, त्याचं एक उदाहरण दिलं. कुठल्याही विषयाला घेऊन तुम्ही जर एक मनात गोल ठरवला, उद्देश ठरवला की मला तिथेच जाऊन पोहोचायचं आहे, मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, बरोबर आहे, असा एक काही पण तुम्ही उद्देश ठरवला, तर त्याचा जो खरा गाभा आहे तो म्हणजे माझ्या दररोजच्या प्रयत्नात आहे. ठीक आहे. एकदा मी उद्देश ठरवलं तर मग माझ्या काय नियंत्रणात आहे? तेव्हा जे लोक मला भारी भारी म्हणतील, तेव्हा जे लोक म्हणतील की नाही बाबा याने काहीतरी खूपच छान केलंय, त्या भावनेशी संबंधित जर आपण विचार करत राहिलो ना की मला प्रसिद्ध व्हायचंय, यश म्हणजे काय, तर मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे, अशा पद्धतीच्या भावनेनी ज्यावेळेस आपण मोटिवेट होतो, ठीक आहे, त्यावेळेस आपली गलती काय आपली गल्लत काय होते?
की मी प्रयत्न करतोय पण कोणी दखल घेत नाहीये. ठीक आहे. तर ती आपल्या हाती असलेली गोष्ट नाहीये. ओके. हा चार्ट बघा. आपल्या नियंत्रणात काय आहे? आपण जे कुठले खेळाडू असतील, जी कुठली ज्ञानी माणसं असतील, त्यांनी ज्या प्रकारे स्वतःला शिस्तीत बांधलं, स्वतः रोज त्यांनी सराव केला, अभ्यास केला, मेहनत केली, त्यांची ती शिस्त आपण मिळवू शकतो. ते आपल्या नियंत्रणात आहे. पण तेवढं सगळं केल्यानंतर मी त्या शेवटच्या 15 लोकांच्या टीममध्ये सिलेक्ट झालो पाहिजे आणि ते मी होणार की नाही याच्याबद्दल मला संभ्रम आहे, तर तुम्ही रोज प्रयत्न करू नाही शकणार. त्यामुळे आपल्याला निश्चित काय करायचं आहे? निश्चित हे करायचं आहे की मला ती शिस्त मिळवायची आहे. ठीक आहे. मग यशस्वी होणं काय आहे? माझा दररोजचा दिनक्रम एवढा चांगला आहे की मी वेळ वाया घालवत नाही आहे. माझ्या डोक्यात अनावश्यक विचार येत नाहीत. मला माझ्या सगळ्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत चांगलं बोलून सुद्धा, कोणाशी वाईट न होता सुद्धा छान राहून मला माझी कामं पण उरकता येतात आणि मला दिवसाच्या शेवटी समाधानी वाटतं. अशा प्रकारचा जो दिनक्रम आहे तो मला मिळवायचा आहे. मग माझ्या नियंत्रणात काय आहे? सराव करणे, प्रयत्न करणे, दिनचर्या. मी म्हटलं तशी दिनचर्या. त्याचं जे यश आहे तसंच मी सिलेक्ट झालो पाहिजे, तरच मी यशस्वी होणार. मला नाही मिळाली संधी ऑलिम्पिकमध्ये खेळायची म्हणजे मी फेल झालो, ही धारणा चुकीची आहे. ठीक आहे. कारण ती आपल्या हातातच नाही आहे. तुम्ही त्या लायक होणं, तुम्हाला तितकं ज्ञान मिळवणं ते तुमच्या हाती आहे. मग आता मी यशस्वी कसा होईल? तर मी अशा पद्धतीने ज्ञान मिळवून, अशा पद्धतीने कौशल्य मिळवून यशस्वी होईल. आत्मसुधारांसाठी दैनंदिन प्रणाली म्हणजे रोज काय करणार त्याची सिस्टीम माहिती पाहिजे. आपल्या रोजच्या प्रयत्नांवर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. रोज किती प्रयत्न करणार? मला खूप छान इंग्लिश वाचता आलं पाहिजे, मग मी अर्धा तास देईल, रोजचा अर्धा तास देईल. काहीतरी इंग्लिशमधलं वाचेल रोज, पण अर्धा तासच. मला हे नाही की 3-4 तास एक दिवस वाचलं आणि मग दुसऱ्या दिवशी मी काहीच नाही केलं. अर्धा तास घेतलं, मी एक डिक्शनरी घेऊन बसलो, मी वाचतोय एक एक वाक्य, त्याचा अर्थ समजून घेतोय, अर्धा तास झाला, ठीक आहे चला आता दुसरं काम करतो. मग अशा पद्धतीने दररोजचा प्रयत्न केल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये त्याचे न्यूरो सर्किट्स तयार होतात, मार्ग तयार होतात, न्यूरोपाथ्स म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि ती सवय लागल्यामुळे आपल्याला ती गोष्ट मग सोपी वाटायला लागते, कारण आपल्या दररोजच्या जगण्याचा ती भाग होते. अशा पद्धतीने आपण कौशल्य मिळवू, ज्ञान मिळवू, मग आपण खात्रीने त्या लायक बनू की आपलं सिलेक्शन होईलच. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले काय करायचं आहे? विचारांमध्ये बदल करायचा आहे. सगळा भर हा सरावावरती द्यायचा आहे, कौशल्य मिळवण्यावरती द्यायचा आहे, कामगिरी सुधारण्यावरती द्यायचा आहे. ठीक आहे. मग आपला निष्कर्ष काय आला या पहिल्या टॉपिकचा? जिंकणे म्हणजे प्रसिद्ध होणे नव्हे, तर शिस्तबद्ध होणे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा आपला पहिला टॉपिक आहे सिनियरचा. आता तुम्हाला याच्यासाठी स्टोरी तयार करायची आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे संवाद दाखवायचे आहेत. आणि तुम्हाला या गोष्टी, ही गोष्ट बनवण्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीची मदत घेऊ शकता, तुम्ही शिक्षकांची मदत घेऊ शकता, पण स्टोरी फायनल तुम्हाला करायची आहे. तुम्हाला फायनली निर्धारित करायचं आहे की मला काय दाखवायचं आहे, आणि त्यानुसार तुम्ही सीन ठरवा, डायलॉग्स ठरवा, कॅरेक्टर्स ठरवा. ठीक आहे. तुम्ही चॅट जीपीटी, गुगल सगळं वापरू शकता. आयडिया तुमची ओरिजिनल राहू द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे. तुम्ही चॅट जीपीटीवरनं कॅरेक्टर्स बनवून घेऊ शकता, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. आणि ते कॅरेक्टर्स बनवायला तुम्ही फोन वापरू शकता, फोनचा चॅट जीपीटी पण यूज करू शकता, कॉम्प्युटरचं पण यूज करू शकता. ठीक आहे. हा झाला आपला सिनियर टॉपिक 1. हा आहे दुसरा विषय, सातत्य राखणं इतकं अवघड का वाटतं? आता तुम्ही, हे खूप वेळा विद्यार्थ्यांसोबत होतं की कधीतरी फार भारी वाटतं. कुणीतरी शाळेमध्ये प्रमुख पाहुणे येतात, ते कुणीतरी मोठे पोलीस ऑफिसर असतात किंवा आर्मी ऑफिसर तरी असतात किंवा शास्त्रज्ञ असतात, आणि ते येऊन सांगतात की आम्ही दररोज 5 तास अभ्यास करायचो, 12 तास अभ्यास करायचो. विद्यार्थ्याला वाटतं बापरे, आता मला पण काहीतरी करायला पाहिजे. आपण घरी जातो, पहिल्या दिवशी भरपूर अभ्यास करतो, आपण बसतो 5 तास 6 तास, आणि मग पुढचं पुढचं महिनाभर पुस्तक उघडणंच होत नाही. होमवर्क करणं होत असेल पण स्वतःहून करायचा अभ्यास काहीच होत नाही. हे असं का होतं? ते ते समजून घेण्यासाठी मेंदू समजून घ्यायला लागेल, मेंदू कसं काम करतो. ठीक आहे. त्याच्यासाठी हा विषय आहे, सातत्य राखणे इतके अवघड का वाटतं? तर पहिल्या दिवशी खूप जास्त मोटिवेशन मिळालं, आपण खूप प्रेरित झालो, 5 तास अभ्यास केला, आणि मग दुसऱ्या दिवशी आपण म्हणतो अरे यार,
खूपच अभ्यास झाला ना आज, जरा मी आराम करायला पाहिजे, खूप दमायला झालं मला. तर काय होतं, तुम्ही जोपर्यंत ती छोटी, तो जो, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला डोक्यात विचार घोळवायला लागतो, तुमच्या ते कल्पनेत यायला लागतं की मला उठून उद्या हे करायचं आहे. ठीक आहे. आणि ते करण्यासाठी तुम्हाला मोठ्या कृतीची गरज नसते, म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्ही मॅरेथॉन पळाले पाहिजे ते आवश्यक नाही. एका दिवसात डोंगर चढून होतं, पण 7 दिवस पुढचे माणूस घरी गपगार बसून असतो. ठीक आहे. त्यामुळे मोठ्या कृतींमुळे आपली ऊर्जा कमी होते. ठीक आहे. छोट्या कृतींमुळे आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते, आपल्या दैनंदिन दिनचर्येचा तो भाग होतो. त्याच्यामुळे मला जर अभ्यास करायचा असेल, 5 तास करू शकणार तुम्ही, पण त्याला तुम्हाला सुरुवात कशाने करायला लागेल, किमान 1 तास अभ्यास करायचा रोज. असं मी कमीत कमी 100 दिवस करायला पाहिजे. दररोज 1 तास बसतोय मी. पहिल्या दिवशी नाही लक्ष लागणार, पण बसलो मी, केलंय. दुसऱ्या दिवशी थोडं अजून लक्ष वाढलं, तिसऱ्या दिवशी थोडं अजून लक्ष वाढलं. म्हणजे काय करताय तुम्ही, तुम्ही स्वतःला सवय लावताय. तुम्ही तुमच्या मेंदूला सांगताय की नाही, या गोष्टीला पर्याय नाही, हे रोज करायला लागणार आहे. आणि तुमची एनर्जी बनून राहणार त्यामुळे. त्यामुळे एक विद्यार्थी 5 तास काम करतो, अभ्यास करतो, किंवा एखाद्या गोष्टीसाठी वेळ देतो, खेळतो, आणि मग 0 तास 0 तास पुढचे सगळे दिवस तो 0 तास, म्हणजे तो काही वेळच देत नाही. आणि एक विद्यार्थी आहे जो रोजचा 1 तास देतो ठरवून. मग काय होतं, जो एका दिवशी भरमसाठ काहीतरी करतो आणि त्याला वाटतं की आता मी असं रोज करेल, तो थकून जातो. आणि जो दुसरा विद्यार्थी आहे तो यशस्वी होतो. ठीक आहे. म्हणून आपला निष्कर्ष काय, अतोनात प्रयत्न करण्याऐवजी लहान लहान दैनंदिन सवयी लावण्यावर लक्ष केंद्रित करा. जसं तुम्ही लहानपणापासून उजव्या हाताने लिहित आलाय, बरोबर आहे. आता डाव्या हाताने लिहायला लावलं तर काय होतं, डाव्या हाताने लिहायला लागल्यावर वेडं अक्षर येतं, खूप संथ गतीने लिहायला लागतं, बरोबर आहे. तसंच जर तुम्ही ठरवलं की नाही नाही, उजव्या हाताने जितकं छान लिहिता येतं तेवढं मला आता डाव्या हाताने छान लिहायचं आहे. उजव्या हाताने जर तुम्ही लहानपणापासून किती वेळ लिहिलं असेल याचा जर हिशोब काढला तर समजून घ्या 1000 तास तुम्ही उजव्या हाताने लिहिलंय. तर डाव्या हाताने जर 1000 तास जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत डाव्या हाताची आणि उजव्या हाताची बरोबरी होऊ शकत नाही. मग तुम्हाला डाव्या हाताने 1000 तास लिहायचं असेल तर तुम्ही मनात गणित बांधून घ्या की मी ना रोज अर्धा तास लिहिणार आहे. ठीक आहे. अर्धा तास लिहिणार आहे, असं करत करत माझे 1000 तास मला डाव्या हाताचे पूर्ण करायचे आहेत. त्या गोष्टीला तुम्हाला अशा प्लॅनिंग पूर्वक त्याला त्याची आकडेमोड करायला लागेल. आणि मग रोज तुम्ही ज्यावेळेस अर्धा तास द्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अच्छा, मला आता सवय होतीये, आता मला इम्प्रूव्हमेंट होतीये. असं इम्प्रूव्हमेंट होत होत तुम्हाला ती गोष्ट साध्य होते. हाच या गोष्टीचा विषय आहे. ठीक आहे. सातत्य राखणं एवढं अवघड का आहे. ठीक आहे. पुढचा विषय. आता ही ही जी गोष्ट आहे, ही आहे की मोहात पडण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवणं एवढं अवघड का असतं. ठीक आहे. तर हा विषय आपण ठरवून घेतोय कारण सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, याच्याबद्दल खूप वेळा बोलल्या पण जातं, की मोबाईलमुळे किंवा स्क्रीन टाईममुळे, मग ती कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉपची पण स्क्रीन असू शकते, आपण गेम्स खेळतो, आपण काहीतरी त्याच्यावरती चित्रपट बघतो, मूव्हीज बघतो, सिरियल्स बघतो, किंवा रील्स बघतो, इंस्टाग्राम किंवा ह्याच्या रील्स बघितल्या जातात. तर आता ह्या गोष्टीला विज्ञान मान्य करतं की ते हे आहे, ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, व्यसन, तुम्हाला व्यसन लागण्यासारखं ते घातक आहे. ठीक आहे. तर त्याच्या मागचं विज्ञान काय आहे ते लक्षात घेऊयात, की ज्यावेळेस कुठला पण विद्यार्थी, मुलगा मुलगी असेल, रील्स बघायला लागतात, तर तासन तास बसून म्हणजे सुरुवात करतो की बस 2 मिनिटं बघायचे आहेत, आणि किती वेळ निघून जातो कळत नाही. म्हणजे तुम्ही 2 तास 3 तास सुद्धा रील्स बघू शकता, तुम्हाला वेळेचं भान नाही राहत. आणि जेव्हा सगळा वेळ निघून गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की अरे, मला किती महत्त्वाचं काम करायचं होतं, हे काय झालं, सगळा वेळ निघून गेला आणि काही केलं सुद्धा नाही. म्हणजे ते बघताना खूपच आनंद वाटतो, पण ज्यावेळेस ते संपून जातं त्यावेळेस एकदम रिकामेपणा येतो, असं वाटतं अरे यार, माझं सगळं दिवसभराचा वेळच निघून गेला. म्हणजे वास्तविकतेचं तुमचं नियंत्रण निघून चाललं, वास्तविकतेचं भान निघून जात आहे, तुम्हाला वेळेचं भान राहत नाही आहे. जी गोष्ट त्या वेळेत करायला पाहिजे ती गोष्ट राहून जाते, बरोबर आहे. आता ह्याच्या मागं कारण असं आहे की मेंदू काय करतो, आपल्या मेंदूमध्ये 2 सिस्टीम असतात. ठीक आहे.
एक लिम्बिक सिस्टीम असते आणि एक फ्रंटल कॉर्टेक्स सिस्टीम असते. लिम्बिक सिस्टीम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माणसाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत माहिती आहे, बरोबर आहे. माणसाची जी उत्क्रांती झाली आहे ती सरपटणाऱ्या प्राण्यापासून झालेली आहे. तर सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये जो ब्रेन असतो, पाल, सरडे, साप, यांच्या डोक्यात लिम्बिक सिस्टीम असते, बरोबर आहे. तर त्या लिम्बिक सिस्टीमला काय, भूक लागली तेव्हा पळायला लागतं, काहीतरी शिकार करून खायला लागते, त्यांना पर्याय नसतो. ठीक आहे. ती लिम्बिक सिस्टीम ह्या रील्समुळे ट्रिगर होते. आपण त्या सरड्यान पाली एवढंच विचार करू शकतो, त्याच्या पुढे आपण माणूस म्हणून विचार नाही करू शकत. माणसाचं काम काय आहे, नियोजनपूर्वक गोष्ट पूर्ण करणे. पाल आणि सरड्यांना दिवसाचं नियोजन नाही करायला लागत, भूक आली त्या दिवशी तिथं त्यांना वळायला लागतं, पळायला लागतं. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण एकच एक गोष्ट पुन्हा पुन्हा करायला लागतो, चुकीची गोष्ट म्हणतोय मी, हे फोन बघणे, रील्स बघणे, त्यामुळे जे आपल्याला ती जी सवय आहे ना, ती सवय मोडायला आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात. तर ज्या गोष्टीचे ज्या गोष्टीचे ज्या ज्या गोष्टीचे आपल्याला ज्या गोष्टीचे आपल्याला लगेच परिणाम दिसत नाहीत, ठीक आहे, त्याला दूरदृष्टी ठेवून केलेली कामं म्हणूयात, दीर्घकालीन उद्देशासाठी. अशा पद्धतीचे प्रयत्न आपल्याला घ्यायला शिकायला पाहिजेत किंवा ते घेत राहायला पाहिजे. मोहाचं चक्र हे बघा, तात्काळ आनंद मिळवून देणारं मोहाचं चक्र जे आहे, दोन मार्ग आहेत. ठीक आहे. एक शॉर्टकट आहे, एक दीर्घकालीन उद्देशासाठी प्रयत्न आहे. शॉर्टकट काय करणार, पटकन जाऊन मोबाईल घेतला, बघितलं काहीतरी, खुश झालो, झोपून गेलो, काम नाही झालं काही. दीर्घकालीन उद्देश काय, फोन बाजूला ठेवला, आज जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर फोकस केलं आणि मी माझं काम करतोय. मला माहिती आहे की मला फक्त रात्रीचं झोपायला जेव्हा 15-20 मिनिटं असतील तेव्हाच मला फोन बघायचा आहे, तोपर्यंत मी बघणार नाही. अशा पद्धतीने स्वतःला नियोजित केलं तर आपण अर्थपूर्ण कृती करू शकतो. म्हणून तुमच्या सवयी वारंवार केलेल्या निवडीमधूनच घडतात. त्यामुळे सवय मोडायला लागते, त्याच्या आधी सवय लावूच नका. ठीक आहे. सवय त्याच कामांची ठेवा जी आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. म्हणून अर्थपूर्ण कृती निवडण्यावर लक्ष केंद्रित करा. निश्चयपूर्वक निवडायचं की मला ही गोष्ट करायची, ही गोष्ट करायची नाही आहे. हा आपला तिसरा विषय आहे, मोहात पडण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवणे अवघड का आहे. ठीक आहे. आता सुपर सिनियरचे विषय घेऊयात. ठीक आहे. सुपर सिनियरची पहिला विषय आहे माझी फॅमिली सिस्टीम. ठीक आहे. माझी फॅमिली सिस्टीम काय सांगते की माझ्या घरामध्ये, म्हणजे आपण परिवार म्हणून राहतोय तर आई बाबा, बहीण भाऊ सगळेजण आहेत. ठीक आहे. आता एक उदाहरण म्हणून आपण या गोष्टीतला हा जो विद्यार्थी आहे, हा जो मुलगा आहे, त्याच्याकडे बघूयात. अभ्यास आहे म्हणून तो कुठल्याच कामाला हात लावत नाही. तो म्हणतो की नाही नाही, मला ना अभ्यास करायचा आहे, मला काम करायला वेळ नाही आहे. ठीक आहे. मग तो बघतो की घरात इतर सगळे लोक काहीतरी महत्त्वाच्या जबाबदारी घेऊन काम करत आहेत. आई स्वयंपाक करते, स्वच्छता करते, आई स्वतःचं कामही करते, ऑफिसचंही काम करते आई, बाबा ऑफिसचंही काम करतायत, घरकामातही मदत करताय. मुलगा मात्र बसून सगळ्यांना बघतोय. मग त्याला लक्षात येतं की जसा जसा तू मोठा होतोय तसं तसं आईबाबांवरती काम पडतायत आणि आईबाबांची थोडी थोडी चिडचिड होतीये. त्याला एक मोठी ताई पण आहे. मोठी ताई पण घरातलं सगळं काम करून, घरातल्या कामांना मदत करून स्वतःचा अभ्यास करते. त्याला मात्र काही अजून काम करावं असं वाटत नाही. मग एक दिवस तो सहज लक्ष देतो, त्याला लक्षात येते, हा चार्ट बघा इथे, की आई स्वयंपाकाचं काम करते, किराणा सामान जाऊन घेऊन येते, कपडे धुण्याचं जबाबदारी आई बघते, बाबा सगळे ऑफिसची कामं करतायत, बिल्ल भरत आहेत, घरातली एखादी गोष्ट नादुरुस्त झाली तर दुरुस्ती करताय, माझी बहीण, माझी ताई सगळी स्वच्छता करून अभ्यास करते. मी काय करतोय, माझं काहीच योगदान नाही, मी बसून खातोय आणि अभ्यास करायचं म्हणून करतोय आणि मग टाइमपासच करतोय. मग त्याला असं वाटतं यार माझ्या हातात काहीच नाही आहे. आणि आईबाबांना थोडं तणावात बघून त्याला वाटतं मी काहीतरी करायला पाहिजे. मग तो काय करतो, तो ठरवतो की घरातल्या इतका एक चतकोर भाग मी करणार आहे. हे बघा, हे 4 तुकडे केले. तो ठरवतो की या घरातल्या कामांचा एक भाग आता मी माझ्यावरती घेणार, म्हणजे घरातली सिस्टीम बॅलन्स झाली पाहिजे. आईबाबांना ताण नाही आला पाहिजे, माझ्या ताईला ताण नाही आला पाहिजे. मग तो मुलगा काय करतो बघा, तो अभ्यास तर करतोच पण स्वच्छताही करायला लागतो. आधी तो बसून टाइमपास करायचा, आता तो स्वच्छता करतोय, कपडे धुतोय, भांडी पुसून ठेवतोय. मग हळूहळू आईबाबांच्या लक्षात आलं लागतं, अरे
हा फार स्वतःहून कामं करायला लागला, स्वतःहून जबाबदारी घेतोय, खरंच खूप मदत करतोय ना. आणि मग सगळ्यांना, आई वडिलांना कामाचा ताण त्यांचा हलका होतो, त्यांना स्वतःची कामं करायला वेळ मिळतो. आणि हा जो विद्यार्थी आहे याला पहिल्यांदा जाणवतो, अरे मी किती जबाबदार माणूस आहे, माझ्या मनगटातही ताकद आहे, मी काहीतरी घडवून आणू शकतो. आणि मग बाबा म्हणतात की अरे तुम्ही दोघंही बहीण भाऊ, त्याची ताई आणि तुम्ही दोघं पण सक्षम झाला आहात. ठीक आहे. असा हा जो सक्षमपणा आहे ना, हा सक्षमपणा परिवारातही दिसणार, तुमच्या शाळेतही दिसेल आणि समाजातही दिसेल. ही खरी कॅपेबिलिटी आहे, ही तुमची खरी कॅपेबिलिटी आहे की तुम्हाला जबाबदारी ओळखता येते, त्यानुसार काम करता येते. असं तुम्ही कराल त्यावेळेस जेव्हा मी सुधारतो तेव्हा सिस्टीम सुधारते, जेव्हा व्यक्तीमध्ये सुधारणा होते तेव्हा सिस्टीममध्ये पण सुधारणा होते. ठीक आहे. हा आपला विषय आहे फॅमिली सिस्टीमशी संबंधित. बरोबर आहे. हीच सिस्टीम समाजात पण फॉलो होते. ठीक आहे. पण तो आपला विषय नाही आहे. आपण आपल्या विषयापुरतं याच्यावरती तुम्ही स्टोरी बनवू शकता सुपर सिनियरसाठी. ठीक आहे. चला पुढचा विषय आहे, हा विषय आहे रायगड किल्ल्याबद्दल. ठीक आहे. सुपर सिनियरचा दुसरा टॉपिक आहे किल्ले रायगड सिस्टीम. आता इथे तुम्हाला बघायचं आहे की रायगड सारखा किल्ला जो समुद्र सपाटीपासून 4,500 मीटर उंचीवरती आहे. ठीक आहे. असा हा किल्ला जो आहे, या किल्ल्यावरती इतक्या उंचावरती त्यांनी पाण्याचं व्यवस्थापन केलं, अन्नाचं व्यवस्थापन केलंय, तिथनं व्यापार चालायचा. तिथं मोठी बाजारपेठ होती रायगड किल्ल्यावरती. व्यापार तिथनं कसा चालायचा, आणि मग त्याची सुरक्षा व्यवस्था. जोपर्यंत शिवाजी महाराज होते तोपर्यंत रायगड अभेद्य होता. ठीक आहे. आता ही सगळी सिस्टीम तुम्हाला तुमच्या सुपर सिनियर टॉपिकमध्ये समजावून सांगायची आहे. ठीक आहे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला हे दाखवायचं आहे. मुलांना लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. मला दिसतंय तुम्ही आपापसात बोलताय. ठीक आहे. झालं, आपला शेवटचाच विषय आहे, हे झाल्यानंतर तुम्हालाही ब्रेक मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कल्पना वापरायची आहे, तुम्हाला चॅट जीपीटी आणि इतर सोर्सेसवरनं माहिती मिळवायची आहे की ही सिस्टीम ॲक्च्युली कशी चालत असेल. वरती जे शेती करायचे, रायगडावरती शेती करायचे, ते कुठल्या प्रकारची शेती करायचे, धान्य कसं साठवून ठेवायचे, स्वयंपाक करायचे तर लाकडं कुठं ठेवत असतील, लाकडं जी लागणार आहेत ती केव्हा तोडत असतील. असं सगळं तुम्हाला कल्पना करायची आहे आणि तुम्हाला समजावून सांगायचं आहे की हे बघा, रायगडची जी व्यवस्था होती ती स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण व्यवस्था होती. म्हणजे उद्या वेढा पडला किल्ल्याला तर 3-4 वर्ष सुद्धा किल्ला स्वतःला सुरक्षित ठेवू शकायचा. कारण किल्ल्यावरच्या माणसाला काय लागणार, अन्न आणि पाणी लागेल, लढायला शस्त्र लागतील. त्या सगळ्यांची व्यवस्था केली आहे. ओके. हा आपला महत्त्वाचा विषय आहे. आता तिसरा विषय आहे सस्टेनेबल फार्मिंग सिस्टीम. तर याच्यामध्ये एक, तुम्ही गेल्या वर्षी आपल्याच शाळेच्या विद्यार्थ्यांना दुसरं बक्षीस मिळालंय. आपण शेतीशी संबंधितच विषय ठेवला होता, हा पण शेतीशी संबंधित विषय आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुम्हाला फक्त याच्यामध्ये आता असं दाखवायचं की काही मित्र मिळून एकत्र येत आहेत. ठीक आहे. आ, त्यांनी गावातलं आयुष्य बघितलं, शहरातलं आयुष्य बघितलं. आता त्यांनी ठरवलं की जितक्या प्रमाणात रासायनिक खतं आणि कीटनाशकं फवारली असतात, आपलं अन्न सगळं विषारी झालेलं आहे, त्यामुळे आजार वाढलेले आहेत. मग ते मित्र ठरवतात की आपण काय करू, आपण सेंद्रिय शेती करू. अशी शेती करू की जी विषमुक्त असेल. पण मग त्या शेतीने आपला आर्थिक आर्थिक हे चालेल का, माझं पोट भरेल का सेंद्रिय शेती करून. मग ते विद्यार्थी एकत्र येतात, ते म्हणतात की आपण काय करू, आपण शेतीवरनं डायरेक्ट माल जो आहे तो शहरात विकायला घेऊन जाऊ आणि सांगू लोकांना की आम्ही जो शेतमाल पिकवला आहे ना तो विषमुक्त आहे, आमची केळी, आमचा पालक हा विषमुक्त आहे, हे मी सांगेल. मग त्यांना लक्षात येतं की अरे बापरे, म्हणजे शेती करण्यासाठीच पहिले किती मेहनत आहे. मातीची परीक्षण आहे, वातावरण कसं आहे आपलं त्याच्यानुसार आपल्याला पिकं ठरवायला लागतील. तर पहिले चांगलं पीक काढणं ही एक सिस्टीम झाली. मग ते पिकाची साठवणूक करणं, म्हणजे मी केळी तर काढली पण लगेच दुसऱ्या दिवशी तर कोणी विकत घेणारं नाही आहे. मग मला जर केळी उद्या 10 महिने, सॉरी, मला जर महिनाभर ठेवायचं काम पडलं तर मग मी केळी ठेवणार कुठं. मग काय, स्टोरेजची व्यवस्था आली. हे बघा, स्टोरेजची व्यवस्था आली. आणि मग आता स्टोरेज झाल्यानंतर, सॉरी हां, स्टोरेज आलं, स्टोरेज नंतर मग ते पाठवणार कुठे, दळणवळण आलं.
मग ट्रान्सपोर्टेशन आलं, डिलिव्हरी अँड ट्रान्सपोर्टेशन. आणि मग ते ठरवतात की असं सगळं नाही होऊ शकत. एकच माणूस शेतही पिकवेल, तो ते जमा पण करेल, साठवणूक करेल आणि ते विकायलाही घेऊन जाईल, असं शक्य नाही आहे. मग तो काय करतो, तो ठरवतो की आता मी टीम्स तयार करणार. ते मित्र ठरवतात की आपण काय करू, कामं वाटून घेऊ. एक प्लॅनिंग टीम वेगळी झाली, फार्मिंग टीम वेगळी झाली, साठवणुकीची टीम वेगळी झाली आणि जे ट्रान्सपोर्ट करतील त्यांची टीम वेगळी झाली. बरोबर आहे. आणि मग एक टीम त्यांनी तयार केली मार्केटिंगची, की जे मार्केटमध्ये जाऊन लोकांना महत्त्व पटवून देतील आणि माल सगळा विकून देतील. अशा पद्धतीने त्यांचे 6 टीम्स तयार होतात आणि मग ते यशस्वीपणे शेतीचा व्यवसाय उभा करतात. मग काय लक्षात आलं आपल्याला, की अशा पद्धतीने जर शेतीला स्वावलंबी करायचं असेल तर ते काय एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही आहे. त्याला माणसंही जास्त पाहिजेत, त्याला नियोजन उत्तम पाहिजे आणि त्याला सिस्टमॅटिकली टीम्समध्ये विभागणी करून एक चांगलं परस्पर अन्वय ठेवून, तुम्हाला चांगलं कॉर्डिनेशन ठेवून काम केलं, तेव्हा ती व्यवस्था यशस्वी होते. तर अशा पद्धतीने सिस्टीम सक्सीड्स थ्रू कोऑर्डिनेशन अँड टीमवर्क. कुठली पण प्रणाली, कुठली पण व्यवस्था जर काम करायचं असेल तर त्याला चांगलं समन्वय पाहिजे आणि चांगलं टीमवर्क पाहिजे. ठीक आहे. हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा शेतीचा विषय घेऊन हा प्रोजेक्ट करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले सगळे टॉपिक्स मी कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा, आपण बोलू शकतो. वराडे सर, तुमचं एक स्वतःचं मत पण सांगा आणि मला विद्यार्थ्यांना काय प्रश्न असेल तर तोही विचारा. सर आता तर आहे ना, तुम्ही आता आपण सुरुवातीला जी मीटिंग येते त्यात ज्युनियरचे दाखवले होते. हा आता हे सगळे म्हणजे पिक्चराइज झाल्यामुळे जरा आहे ना व्यवस्थित कळलं पण. हा. आणि पण आपण जरा कळलं की मग आता टॉपिक म्हणजे ओके. जवळपास आयडिया म्हणजे आपलं जे होतं प्लॅनिंग ते हा. सक्सेसफुल. अरे वा. चला, थँक्यू सर, धन्यवाद. काय ओके. अडचण नाही अजून बाकी? 14 डेजचं प्लॅनिंग व्यवस्थित समजलंय. हा, त्याचा स्कोर तुमचा याच्यात पकडला जाणार आहे. आलं लक्षात? आणि विषय कोणता घ्यायचा आहे ते निश्चित करा लवकर. म्हणजे आपण मग उद्या किंवा परवा सर उद्या किंवा परवा आम्ही टीमचं रजिस्ट्रेशन करून घेतो सर. चालेल चालेल सर, काही हरकत नाही. तुमच्याकडे तसा वेळ आहे सर परीक्षा संपेपर्यंत. येस येस येस. हा. चालेल सर, थँक्यू सर. ओके सर, नो प्रॉब्लेम. काय अडचण आली तर माझा फोन नंबर आहेच, मला फोन करू शकतात विद्यार्थी. येस सर, येस सर. ओके. चला, चालेल सर, थँक्यू सो मच. ओके सर.